नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे मंगळवार, आज उपवास आहे। तर मी आता साबुदाणे वडे करायला घेते। तर हे साबुदाणे मी आता 2 तासापूर्वी भिजत घातलेले, त्यातलं पाणी पूर्ण गाळून टाकलेलं आहे। आणि आता आपण खिचडी करायला सुरुवात करूया। तर मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, 2-3 मूठ शेंगदाणे भाजून घेतले, त्याचा कूट केला आहे। आणि ह्या 10-12 मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि 2 बटाटे उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहेत। तर ते आता आपण व्यवस्थित मिक्स करूया, हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। आता व्यवस्थित मी मिक्स करून घेते, सगळीकडे मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे। आता हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर मी आता त्याचे वडे करून घेते, छोटे छोटे व्यवस्थित चपटे असे वडे करून घेतलेले आहेत 4। तर आता गॅसवरती पॅन ठेवलं आहे, तेल गरम झालेलं आहे। तर आपण एक एक वडा आता त्यामध्ये आपण सोडून घेऊया। तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे आणि गॅस मोठाच करायचा आणि व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। तर आता हे बघा, एका साईडने पूर्ण भाजलेले आहेत। आता आपण ते पलटी करूया आणि दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित भाजून घेऊया। एका हातात मोबाईल असल्यामुळे मला जमत नाही, म्हणून मी आता व्यवस्थित तर आता हे आपले व्यवस्थित झालेले आहेत। मी आता प्लेटमध्ये काढून घेते। प्लेटमध्ये काढते आणि आता खायला देते। बघा, चटणी गेलेली आहे, तिखट चटणी। ज्यांचा उपवास नाही त्यांच्यासाठी तिखट चटणी आहे केलेली आहे। आता परत 4 हे वडे घातलेले आहेत, ते परत व्यवस्थित भाजून घेते। तर परत आता एका साईडने व्यवस्थित भाजलेत, आपण आता ते पलटी करून घेऊया। आता हे आपले दोन्ही साईडने व्यवस्थित झालेले आहेत, व्यवस्थित भाजून झालेले आहेत। तर मी आता एक एक हात वडे काढून घेते प्लेटमध्ये। सावकाश काढायचं, तेलाकडे उगाच घाई करायची नाही। व्यवस्थित अगदी लक्ष व्यवस्थित भाजत असताना व्यवस्थित लक्ष देऊन हे करायचं, तेलाकडे व्यवस्थित हे करायचं नाही, गडबड करायची नाही। एक एक वडा आता मी काढून घेतलेला आहे। तर आता ह्यांचा आता उपवास आहे, तर त्यांना मी आता दह्याबरोबर खायला देते। हे साबुदाणे वडे खूप छान झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।